नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 12 मार्चचं करंट अफेअर. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आणले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, केंद्रीय कॅबिनेट जल जीवन मिशनचा कालावधी कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आला आहे? जल जीवन मिशन ऑलरेडी आहे, त्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर तो 2028 पर्यंत एक्सटेंड करण्यात आला आहे. जल जीवन मिशन याचं दुसरं आवृत्ती आहे ही, ठीक आहे. 2.0 अंतर्गत आता डिसेंबर 2028 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 2028 पर्यंत लक्षात असू द्या. ही जुनी योजनाच आहे. त्यालाच एक्सटेंड करण्यात आलाय. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील मदुराई हवाई अड्डा, कुठला मदुराई एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा घोषित केला आहे? तर तो तामिळनाडू मधला. ठीक आहे, लक्षात असू द्या. कन्फ्युजन होऊ शकतं तामिळनाडू का कर्नाटक. तर हे तामिळनाडू. मदुराई म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, मदुराई हवाई अड्डा. मदुराईला मंदिराचे शहर म्हटले जाते. हा विमानतळ दक्षिण तामिळनाडूचा प्रमुख प्रवेशद्वार म्हणून मानला जाईल. ठीक आहे, अति दक्षिणेकडे भाग हा आपला दक्षिणेकडे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, कोल्ड रिस्पॉन्स या लष्करी सरावाचे आयोजन कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेद्वारे केले जाते? काय नाव आहे? कोल्ड रिस्पॉन्स. तर ते नाटो या संस्थेद्वारे ही आंतरराष्ट्रीय संस्था. 2020 मध्ये हा सराव आर्क्टिक क्षेत्रात आयोजित करण्यात आला असून यामध्ये नाटोच्या जवळपास 14 देशांनी सहभाग घेतला आहे. कोणी? नाटो यांनी. कोल्ड रिस्पॉन्स लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, 10,000 कोटी रुपयांचे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स जारी करणारी पहिली भारतीय बँक कोणती ठरली आहे? 10,000 कोटी ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स, तर ती ठरली आहे बँक ऑफ बडोदा. या बॉन्डद्वारे मिळणारे पैसा सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी वापरला जाईल. ठीक आहे. बॉन्ड म्हणजे काय माहित असेल ना? पुढचा प्रश्न, धूम्रपान निषेध दिवस नो स्मोकिंग डे 2026 मध्ये कधी साजरा करण्यात आला? हा प्रश्न बघा कसा आहे. कधी साजरा करण्यात आलाय? धूम्रपान निषेध दिवस हा मार्च महिन्यातला पहिला बुधवार हा असतो. त्याच्यामुळे तो एव्हरी इयर बदलत असतो. मार्च लक्षात असू द्या. मार्च महिन्यातला पहिला बुधवार. तर तो 11 मार्चची साजरा करण्यात आला. हे बघा इथे दिलं पण आहे. 26 11 मार्चला आला. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागात हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी प्रोजेक्ट गंगा हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी लक्षात असू द्या ब्रॉडबँडची. कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ती उत्तर प्रदेश या राज्य सरकारने चालू केली आहे. पुढील 2 ते 3 वर्षात जवळपास 20 लाख घरापर्यंत हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्याचे आणि स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे याचा उद्देश आहे. उद्दिष्ट. पुढचा प्रश्न, पीबी शब्द हे शून्य कंटेंट प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थे कोणत्या संस्थेद्वारे चालवले जाते? तर ते प्रसार भारतीद्वारे चालवले जाते. शब्द न्यूज कंटेंट. ओके, न्यूज कंटेंट आहे. टीव्ही शब्द हे न्यूज कंटेंट प्लॅटफॉर्म. न्यूज कंटेंट आहे प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेद्वारे चालवले जाते? तर प्रसार भारती. लक्षात असू द्या. ही शब्द. प्रसार भारतीचे प्लॅटफॉर्म मीडिया संघटना लोगो फ्री, हे पण लक्षात असू द्या. लोगो फ्री कंटेंट पुरवतं. याच याची मुदत मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड नाव काय आहे? महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड कोणाला देण्यात आलाय? तर ते अमोल पार्लेकरला. चित्रपट आणि थिएटरमधील त्यांच्या अतुल्य योगदानासाठी त्यांना हा गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कोणाला? अमोल पार्लेकर. लक्षात असू द्या. एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स. विश्व पॅरा अथलेटिक्स ग्रँड ग्रँड प्रिक्स 2026. विश्व पॅरा अथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 हे कुठे आयोजित, कुठल्या शहरात? तर नवी दिल्ली शहरात करण्यात आले. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये 11 ते 13 मार्च दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इंडियन युके अर्चिव्हर्स अवॉर्ड इंडिया युके अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने लंडनमध्ये कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्रालयाला सन्मानित केले आहे? तर ते जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आला आहे. इंडियन युके अवॉर्ड 2026. जयंत चौधरी हे सध्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत, स्वतंत्र प्रभार असलेले. हे काय कुठले आहेत? कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअर्सच्या सीरीज आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.